आज माझ्यासोबत असं काही झालं. काय झालं ते सांगतेच पुढे. त्याच्या आधी मम्मी सकाळच्या स्वयंपाकाला लागल्या होत्या. फक्त भाकरी करायच्या बाकी होत्या. आता सध्या ना शेंगा काढायचं चाललंय. त्यासाठी ना सगळेच शेताकडे जात आहेत. मग स्वयंपाक तर सकाळीच करावा लागतोय. एका साईडला भाकरी चालू होत्या आणि एका साईडला तूप पण करायला ठेवलं होतं. भाकरी वगैरे आवरल्या आणि ओटा स्वच्छ करायला घेतला. तेवढ्यात आलं होतं पाणी. आता वापरायचं तर पाणी भरावं लागत नाही, पण प्यायचं 3-4 घागरी तर भरावे लागतातच. पाण्याचा काय भरोसा नाही, कधी पण जाऊ शकते. म्हणून पहिला पाणी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग नाश्ता केला. मग दुपारनंतर ना माकडं आली होती. मग वरती आले होते शेंगा बघायला आणि अचानक एका माकडाने उडी मारली. इतकी घाबरली की डायरेक्ट आतच पळून गेले मी तर. आता हे शेंगा सुकवेस तोपर्यंत आमचे तरी नाके 9 वाजणार आहेत. संध्याकाळी शेताकडं चहा द्यायचा होता, मग चहा केला आणि शेंगासुद्धा उकडायला ठेवल्या. आता शेंगा उकडेस तोपर्यंत संध्याकाळची कामं करून घेऊया म्हटलं. आणि हा बघा, नेहमी उंबऱ्यातच बसलेला असतो. मग याला बाजूला केलं आणि संध्याकाळची कामं सगळी आवरून घेतली. त्याच्यानंतर शेंगा वगैरे उकडल्या होत्या चांगल्या. मग त्या खात खात लुडोसुद्धा चालू होता. आता सध्या तरी आमच्या घरी लुडो इतका फेमस झाला आहे ना, तर सगळेच खेळत आहेत. मग त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला आणि जेवण केलं. चला आजच्या पुरता एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.